Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 13 about the chapter Trigonometry part 2. This is part of video lecture series about HSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of all these lectures. See, in the previous lecture we were discussing some problems from allied angles and their trigonometric ratios. Now in this lecture we are going further and we are going to do now trigonometric ratios of TR म्हणजेच trigonometric ratios of multiple angles. Multiple angles. मल्टिपल अँगल्सचा अर्थ काय? समजा थीटा हा माझा अँगल असेल तर त्याचे मल्टिपल म्हणजेच काय 2 थीटा 3 थीटा then 1/2 theta 3/2 theta etc. they are multiple angles. कारण हा माझा बेसिक अँगल आहे थीटा, त्याला मी 2 ने गुणलं, मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 1/2. सो दीज आर मल्टिपल अँगल्स आणि यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपल्याला आता शिकायचे आहेत. सो वन बाय वन ऑल दीज थिंग्स वी विल ट्राय टू डू. ओके, सो वी विल बिगिन विथ some basic formulae that we are going to use in this particular chapter or this particular part. See, you know this sin of a plus b formula. We know what it is. It is sin a cos b plus cos a sin b, right? This is the formula for sin of a plus b. Then next is sin of a minus b. This formula is what? Sin a cos b minus cos a sin b. Then you have done cos of a plus b, and what it is? It is cos a cos b minus sin a sin b. And fourth formula, cos of a minus b is what? It is cos a cos b plus sin a sin b. Then you also have done tan of a plus b. It is what? It is tan a plus tan b divided by 1 minus tan a tan b. And then we have done tan of a minus b. It is what? Tan a minus tan b divided by 1 plus tan a into tan b. So these 6 formulae, basic formulae. आता आपल्याला मल्टिपल अँगल्स बाबत काम करायचं आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण असं करूया ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 2 थीटा. 2 थीटा हा मल्टिपल अँगल झाला ना, कारण थीटाला मी 2 ने मल्टिप्लाय केलंय. सो दिस इज मल्टिपल अँगल. सो फर्स्ट वी विल ट्राय साइन ऑफ 2 थीटा. नाउ व्हेरी सिंपल, साइन ऑफ 2 थीटा यू कॅन राईट एज साइन ऑफ थीटा प्लस थीटा. बघा, साइन ऑफ ए प्लस बी सारखी रचना झाली, थीटा प्लस थीटा. ए आणि बी च्या ऐवजी दोन्ही सेम आहेत, थीटा आहेत, त्यामुळे ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे काय होणार? साइन ए कॉस बी. तसं इथे काय होतं? इथे काय होईल? साइन थीटा कॉस थीटा. ए आणि बी दोघांच्या ऐवजी थीटा घ्यायचा आहे आपल्याला, त्यामुळे साइन ए कॉस बी विल बिकम साइन थीटा कॉस थीटा प्लस कॉस ए साइन बी, दॅट ऑल्सो विल बिकम कॉस थीटा साइन थीटा. परंतु साइन थीटा कॉस थीटा हा जो गुणाकार आहे तोच आहे कॉस थीटा साइन थीटा. सो दिस इज नथिंग बट 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा. हा एक फॉर्म्युला झाला. तसंच दुसरा आता कॉस ऑफ 2 थीटा. कॉस ऑफ 2 थीटाचं काय करता येईल बघा? अगेन सेम स्टोरी. यू कॅन राईट 2 थीटा ॲज थीटा प्लस थीटा, त्यामुळे हे कॉस ऑफ थीटा प्लस थीटा असं होईल. मग यूज हा फॉर्म्युला कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरा, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी.
तसं इथे काय होणार, कॉस थिटा मायनस साइन थिटा सी काय करतोय आपण, कॉस ऑफ ए प्लस बीच्या फॉर्म्युल्यामध्ये ए आणि बीच्या ऐवजी थिटा टाकताय आपण, म्हणजे हे किती होणार, कॉस स्क्वेअर्ड थिटा मायनस साइन स्क्वेअर्ड थिटा. सो दिस इज से फर्स्ट फॉर्म्युला. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय करता येईल मला, कॉस स्क्वेअर्ड थिटा जे आहे ते ठीक आहे, मायनस साइन स्क्वेअर थिटा, फंडामेंटल आयडेंटिटी वापरून हे 1 मायनस कॉस स्क्वेअर्ड थिटा असं मला लिहिता येईल. आणि म्हणजेच हे मायनस मायनस प्लस होऊन हे तुमचं होणार 2 कॉस स्क्वेअर्ड थिटा मायनस 1. हा कॉस ऑफ 2 थिटाचा दुसरा फॉर्म्युला. ओके. तसंच इन वन काय आहे बघा, दॅट इज कॉस स्क्वेअर्ड थिटा मायनस साइन स्क्वेअर्ड थिटा. काय करूया आपण, हे कॉस स्क्वेअर थिटाच्या ऐवजी 1 मायनस साइन स्क्वेअर्ड थिटा लिहूया. पुन्हा तेच फंडामेंटल आयडेंटिटी आणि पुन्हा मायनस साइन स्क्वेअर्ड थिटा आहेच. म्हणजे एकूण काय होईल, 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर्ड थिटा. हा त्याचा तिसरा फॉर्म्युला झाला. त्यामुळे कॉस ऑफ 2 थिटाचे हे 3 फॉर्म्युले आहेत. आय होप यू अंडरस्टूड. आणि ठीक आहे, म्हणजे आता ते दोन्ही फॉर्म्युले आपण इथे नोट डाऊन करूया, त्या आपल्याला एकत्रीकरण करता येईल. साइन ऑफ 2 थिटा, दिस इज व्हॉट, 2 साइन थिटा कॉस थिटा. अजून एक फॉर्म्युला त्याचा आहे, तो आत्ता मी इथे लिहून ठेवतो आणि नंतर आपण तो सिद्ध करूया. इट इज 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर्ड थिटा. आणि कॉस ऑफ 2 थिटा याचे आपण आत्ता आधी 3 फॉर्म्युले डेव्हलप केले. पहिला होता कॉस स्क्वेअर्ड थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. दुसरा होता 1 मायनस 2 साइन स्क्वेअर्ड थिटा. तिसरा आहे 2 कॉस स्क्वेअर्ड थिटा मायनस 1. आणि त्यातला चौथा फॉर्म्युला, हा त्यातला फर्स्ट फॉर्म्युला, हा सेकंड फॉर्म्युला, हा थर्ड फॉर्म्युला आणि चौथा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. वी विल प्रूव्ह दिस. त्यामुळे हा चौथा फॉर्म्युला. त्यामुळे साइन 2 थिटाचे 2 फॉर्म्युले झाले, 2 साइन थिटा कॉस थिटा आणि 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. नाउ सी व्हॉट हॅपन्स हिअर. सी नाउ काय होतंय बघा, तुम्ही ही जी टर्म आहे ती विचारात घ्या, 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर्ड थिटा. बरोबर ना. आता टॅन म्हणजे काय, साइन अपॉन कॉस, त्यामुळे हे 2 इंटू साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि ह्याला भागिले किती, 1 प्लस टॅन स्क्वेअर्ड. 1 प्लस टॅन स्क्वेअर्ड म्हणजे सेक स्क्वेअर्ड थिटा. म्हणजेच हे काय झालं बघा, 2 साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि हे सेक स्क्वेअर्ड जे आहे ते सेक स्क्वेअर्ड म्हणजेच काय, 1 अपॉन कॉस स्क्वेअर्ड थिटा. म्हणजेच काय झालं, 2 साइन थिटा कॉस थिटा, 2 साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा आणि गुणिले हे उलट करून गुणणार आपण, भागाकार म्हणजेच रेसिप्रोकल आणि मल्टिप्लाय ना, त्यामुळे हे कॉस स्क्वेअर्ड थिटा होणार. म्हणजे हे सॉरी, इथे हा नुसता कॉस थिटा आहे. आय विल इरेज दिस. सी दिस वॉज व्हॉट, 2 साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बाय मिस्टेक आय रोट कॉस स्क्वेअर. मग हे कॉस स्क्वेअर भागिले कॉस म्हणजे ते कॉसच येणार ना नुसतं. सो फायनली व्हॉट आय गेट इज 2 साइन थिटा कॉस थिटा. आणि 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजेच काय झालं, साइन 2 थिटा. बघा साइन 2 थिटाचा बेसिक फॉर्म्युला काय, 2 साइन थिटा कॉस थिटा. सो वी गॉट दॅट. म्हणून साइन 2 थिटाचे हे 2 फॉर्म्युले होतात. पहिला झाला 2 साइन थिटा कॉस थिटा आणि दुसरा जो आहे तो आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो दिस इज व्हॉट justification of whatever we have written. Next to that we will go for that another fourth formula for cos of 2 theta. बघा त्याच्यामध्ये आपण काय म्हटलंय की तो फॉर्म्युला काय आहे, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो यू स्टार्ट विथ दॅट. सी 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय होणार, 1 मायनस साइन स्क्वेअर्ड थिटा
डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर्ड थिटा आणि डिवायडेड बाय सेक स्क्वेअर्ड थिटा. इथं फंडामेंटल आयडेंटिटीज आहे ना, 1 प्लस टॅन स्क्वेअर इज सेक स्क्वेअर. मग आता ही वजाबाकी काय होणार बघा, इट विल बी कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर्ड थिटा आणि त्याला डिवायडेड बाय, आता हा डिनॉमिनेटरलाच मला आणता येईल क्वांटिटी, कॉस स्क्वेअर थिटा गुणिले सेक स्क्वेअर्ड थिटा. पण कॉस आणि सेक हे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत, त्यामुळे यांचा गुणाकार 1 होणार. सो व्हॉट आय गॉट इज कॉस स्क्वेअर्ड थिटा मायनस साइन स्क्वेअर्ड थिटा डिवायडेड बाय, काय लिहिता येईल मला, हे कॉस स्क्वेअर्ड थिटा इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर्ड थिटा. हे दिस इज इंटू, मग हे कॅन्सल होऊन 1 येणार. ओके, म्हणजेच काय मिळालं मला, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर. आणि इथे बघा हा बेसिक फॉर्म्युला आहे कॉस ऑफ 2 थिटाचा. सो दिस इज नथिंग बट कॉस ऑफ 2 थिटा. सो नाउ यू हॅव डेव्हलप्ड फॉर्म्युले फॉर साइन 2 थिटा. देर आर 2 फॉर्म्युले. One is 2 sin theta cos theta and second formula is 2 tan theta upon 1 plus tan square theta. By using fundamental identities, also by noting that tan theta म्हणजे sin upon cos, we can prove that this 2 tan theta upon 1 plus tan square theta is nothing but 2 sin theta cos theta. तसंच इथे 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta we can simplify and we can prove that it is cos square theta minus sin square theta, which is formula for cos of 2 theta. So this is how these 6 formulae, actually sin 2 theta चा आणि cos 2 theta चा असे दोनच फॉर्म्युले आपण डेव्हलप केले. परंतु त्याच्यामध्ये sin 2 theta चे 2 फॉर्म्युले आहेत आणि cos 2 theta चे 4 फॉर्म्युले आहेत. असे हे तुमचे 6 फॉर्म्युले तयार झाले नवीन. आणि ते तयार करताना आपण फक्त हे वापरलेले आहे, साइन ए प्लस बी, कॉस ए प्लस बी एटसेट्रा. नाउ वी विल गो फॉर टॅन ऑफ 2 थिटा. सी, टॅन ऑफ 2 थिटा हे मला कसं लिहिता येईल, टॅन ऑफ थिटा प्लस थिटा अँड देन यूज दिस फॉर्म्युला टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ए प्लस टॅन बी. फक्त ए आणि बी च्या ऐवजी दोन्ही थिटा टाका, त्यामुळे न्यूमरेटरला काय होणार, टॅन थिटा प्लस टॅन थिटा divided by 1 minus tan squared theta, tan theta into tan theta, and so this comes out to be 2 tan theta divided by 1 minus tan squared theta. So this is formula for tan of 2 theta. त्यामुळे इथपर्यंत आपण काय काय केलं बघा. दिस इज tan of 2 theta. I am going to erase all these now. टॅन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला आपण डेव्हलप केला आणि तो आहे आता 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा. ठीक आहे. सो ऑल द फॉर्म्युले करस्पॉन्डिंग टू डबल अँगल म्हणजेच काय 2 थिटा, त्याचे आपण फॉर्म्युले हे सर्व डेव्हलप केले. 2 थिटाचे फॉर्म्युले पुन्हा एकदा बघा. साइन 2 थिटा त्याचे हे 2 फॉर्म्युले आहेत, 2 sin थिटा कॉस थिटा किंवा 2 tan थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म्युले तयार झाले. पहिला आहे कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतं बघा, कॉस ऑफ 2 थिटाचे हे जे फॉर्म्युले आहेत त्यातला आपण 2 कॉस स्क्वेअर्ड थिटा मायनस 1 हा फॉर्म्युला बघा, त्यातला -1 जर इकडे आणला आपण तर मला आणखी एक मिळतं 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा, इट इज 2 कॉस स्क्वेअर्ड थिटा. हा आणखी एक ॲडिशनल बाय प्रॉडक्ट आपला तयार झाला. से दिस इज कॅपिटल ए. तसंच कॉस 2 थिटाचा जो आणखी फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर्ड थिटा, त्याच्यावरून काय करता येईल, -2 साइन स्क्वेअर थिटा आपण लेफ्ट हँड साईडला आणलं तर ते 2 साइन स्क्वेअर्ड थिटा झालं आणि हा कॉस 2 थिटा राईट हँड साईडला न्या म्हणजेच 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा. त्यामुळे हा बी फॉर्म्युला, म्हणजे हे बाय प्रॉडक्ट्स आहेत. कॉस ऑफ 2 थिटाचे जे 2 फॉर्म्युले आहेत त्याच्यामधून आपण हे डेव्हलप केलं. त्यामुळे काय आता लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, 1 प्लस कॉस 2 थिटा इज 2 कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉस 2 थिटा इज 2 साइन स्क्वेअर थिटा. हे काही नवीन फॉर्म्युले नव्हे, परंतु त्या फॉर्म्युल्यांवरून हे आपण डेव्हलप केलं. त्याच्यामध्ये फंडामेंटल आयडेंटिटीज आपण वापरल्या.
कॉस स्क्वेअरच्या ऐवजी 1 मायनस साइन स्क्वेअर आपण अनेक वेळा हे वापरलेलं आहे आणि साइन स्क्वेअरच्या ऐवजी 1 मायनस कॉस स्क्वेअर. सो दिस इज ऑल अबाउट डबल अँगल फॉर्म्युले. ओके, नाव वी आर गोइंग टू गो फॉर ट्रिपल अँगल फॉर्म्युला. मग हे सर्व मी इरेज करतो, इथपासूनचा जो भाग आहे तो. ठीक आहे, हा पार्ट मी इरेज करतो. वी विल डेव्हलप दोज थिंग्स हिअर. सो नाव वी विल गो फॉर साइन ऑफ 3 थीटा. साइन 3 थीटा हे काय होणार बघा, सिंपल आहे, साइन ऑफ 2 थीटा प्लस थीटा. आणि मग साइन ए प्लस बीचं सूत्र वापरा. हे बघा, सो व्हॉट इज दॅट, साइन 2 थीटा कॉस थीटा आणि प्लस कॉस 2 थीटा साइन थीटा. मग आता त्यातला साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय, 2 साइन थीटा कॉस थीटा. हे झालं साइन 2 थीटाच्या ऐवजी लिहिलं आपण. हा कॉस थीटा आहेच, त्यामुळे इंटू कॉस थीटा. कॉस 2 थीटाचे अनेक फॉर्म्युले आहेत, पण आपण हा साईनचा डेव्हलप करतोय म्हणून हा साईन असलेला वापरूया. सो प्लस काय होईल बघा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर्ड थीटा. बघा या फॉर्म्युल्यामध्ये कॉस आणि साइन मिक्स आहेत. इथे कॉसचा फॉर्म्युला आहे, हा तर टॅनच्या भाषेत आहे. फक्त साइन असलेला हा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ 2 थीटाचा. आणि इथे आपण साइन 3 थीटा डेव्हलप करतोय म्हणून तो वापरा. इंटू काय होणार, 1 मायनस, हे झालं कॉस 2 थीटाच्या ऐवजी. आय विल डबल अंडरलाईन हिअर. त्याच्याऐवजी आपण हे टाकलं आणि इंटू हा साइन थीटा आहेच. मग आता एकूण काय झालं, 2 साइन थीटा, हा कॉस थीटा आणि कॉस थीटा म्हणजेच कॉस स्क्वेअर्ड थीटा प्लस हे काय होणार बघा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर्ड थीटा इंटू साइन थीटा. मग काय झालं, हे कॉस स्क्वेअर थीटाच्या ऐवजी सुद्धा मला 1 मायनस साइन स्क्वेअर टाकता येईल. सो दिस इज 2 साइन थीटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर्ड थीटा नंतर प्लस 1 मायनस 2 साइन स्क्वेअर्ड थीटा इंटू साइन थीटा. ओके, मग आता हा गुणाकार करा. सो इट इज 2 साइन थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा. कारण बघा हे साइन स्क्वेअर आणि हे साइन 2 आहेच, मायनस साइन येणार कारण हे प्लस हे मायनस. तसंच इथे आता हे 1 इंटू साइन थीटा म्हणजे साइन थीटा आणि मायनस हा 2 साइन स्क्वेअर आणि साइन म्हणजे मायनस 2 साइन क्यूब थीटा. मग आता हे 2 साइन थीटा आणि हे साइन थीटा म्हणजे झालं 3 साइन थीटा आणि मायनस हे 2 साइन क्यूब मायनस 2 साइन क्यूब म्हणजे मायनस 4 साइन क्यूब थीटा. सो दिस इज फॉर्म्युला फॉर साइन ऑफ 3 थीटा, 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. करेक्ट. आय होप यू अंडरस्टूड दिस डेव्हलपमेंट. व्हेरी सिम्पल. आणि जिथे जिथे आता साईनचा फॉर्म्युला मी डेव्हलप करतोय म्हणून सर्व साईनच्या भाषेत पाहिजे ही आपण एक फिलॉसॉफी ठेवायची. मग त्याच्यामध्ये कॉस 2 थीटाचा कुठला फॉर्म्युला वापरायचा, कारण 4 फॉर्म्युले आहेत, तर जिथे सर्व साईन आहे तो वापरायचा. कॉस स्क्वेअर थीटा आलं की साइन स्क्वेअर थीटाच्या भाषेमध्ये ते लिहायचं म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा इज व्हॉट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, की ते येणारच आहे हा फॉर्म्युला. आणि नीट कॅल्क्युलेशन्स करा. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघा. दिस इज अबाउट साइन 3 थीटा. सर्व फॉर्म्युले आपण एकत्रीकरण नंतर करूच. आता त्याच्यानंतर काय झालं बघा, नेक्स्ट इज कॉस ऑफ 3 थीटा. कॉस ऑफ 3 थीटा मग ह्याचं काय करता येईल, दिस इज अगेन कॉस ऑफ 2 थीटा प्लस थीटा. मग कॉसचे फॉर्म्युले आहेत ते वापरा म्हणजेच काय होणार, कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला हा कॉस ए कॉस बी. तसं इथे होणार कॉस 2 थीटा कॉस थीटा आणि मायनस साइन 2 थीटा साइन थीटा, साइन ऑफ 2 थीटा इंटू साइन थीटा. पण आता कॉस 2 थीटाचे अनेक फॉर्म्युले आहेत, त्यातला कुठला वापरायचा जो सर्व कॉसच्या भाषेत आहे म्हणजेच हा 2 कॉस स्क्वेअर्ड थीटा मायनस 1. सो दिस विल बी 2 कॉस स्क्वेअर्ड थीटा मायनस 1 इंटू कॉस थीटा. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला मायनस साइन ही आहे. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय, 2 साइन थीटा कॉस थीटा आणि गुणिले साइन थीटा म्हणजेच काय होणार 2 कॉस स्क्वेअर्ड थीटा मायनस 1 इंटू कॉस थीटा
मायनस हा साइन थिटा म्हणजे मायनस 2 साइन स्क्वेअर्ड थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजेच आता काय होणार 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस थिटाचा गुणाकार म्हणजेच 2 कॉस क्यूब थिटा मायनस कॉस थिटा मायनस 2 इंटू साइन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी 1 मायनस कॉस स्क्वेअर्ड थिटा लिहिता येईल आणि गुणिले कॉस थिटा. म्हणजेच आता जर सिम्प्लिफिकेशन केलं मी तर हे 2 कॉस क्यूब थिटा मायनस हे कॉस थिटा, त्यानंतर हे मायनस 2 कॉस थिटा आणि हे मायनस मायनस प्लस 2 कॉस स्क्वेअर आणि कॉस म्हणजे प्लस 2 कॉस क्यूब थिटा. So in all it is 4 cos cube theta minus 3 cos theta. So this is formula for cos of 3 theta. बघा sin 3 theta चा काय होता 3 sin theta minus 4 sin cube theta. इथे आहे 4 cos cube theta minus 3 cos theta. आणि आता शेवटचा त्यातला फॉर्म्युला tan of 3 theta. ट्रिपल अँगल मधला शेवटचा. दिस इज सिंपल tan 2 theta 2 थिटा प्लस थिटा असं आपण लिहिणार. म्हणजेच ते काय होणार टॅन ऑफ ए प्लस बीचं सूत्र वापरा म्हणजेच टॅन ऑफ 2 थिटा प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन 2 थिटा इंटू टॅन थिटा. बघा कसं आहे टॅन ए प्लस बीच्या फॉर्म्युल्यामध्ये ए म्हणजे 2 थिटा बी म्हणजे थिटा टाकलं की हे मिळालं मला. परंतु पुढे काय होणार बघा टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला काय हा बघा इथे आपण लिहिला होता वर. ठीक आहे आता इथे नाही येतो पण वी हॅव रिटन दॅट 2 इंटू टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा प्लस टॅन थिटा आणि मग डिवायडेड बाय 1 मायनस 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा इंटू टॅन थिटा असं ते येणार. म्हणजेच काय होईल बघा एकूण जर आपण आता हा भाग मी इरेज करतो वरचा कॉस ऑफ 3 थिटाचा आपण ऑलरेडी वी हॅव डन दॅट सो इट इज नॉट नीडेड नाव. सो व्हेन आय इरेज दिस आता मला काय करता येतं बघा हे कॅल्क्युलेशन बघा हे मला ॲडिशन करायचं म्हणजे हे क्रॉस मल्टिप्लाय करणार तुम्ही म्हणजे ते कसं होणार 2 टॅन थिटा त्याच्यानंतर प्लस टॅन थिटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा डिवायडेड बाय हे होणार 1 मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा. ठीक आहे. नाव या सर्वाला मी कितीने भागणार तर ही मला वजाबाकी करायची म्हणजे हे पुन्हा 1 आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा हे क्रॉस मल्टिप्लाय करणार आपण 1 मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा आणि इथे किती झालं हे मायनस 2 टॅन थिटा आणि टॅन थिटाचा गुणाकार म्हणजेच मायनस 2 टाइम्स टॅन स्क्वेअर्ड थिटा आणि होल थिंग डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा. म्हणजे हे अंशस्थानी पण एक फ्रॅक्शन आहे इथे छेदनस्थानी पण फ्रॅक्शन आहे आणि दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे उलट करून गुणलं की हे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा कॅन्सल होतील. आता उरलं काय बघा इथले 2 टॅन थिटा आणि हे टॅन थिटा इंटू 1 म्हणजे ते 3 टॅन थिटा झालं. त्यानंतर काय झालं मायनस हे टॅन क्यूब थिटा टॅन थिटा आणि टॅन स्क्वेअर थिटा सो टॅन क्यूब थिटा आणि होल थिंग डिवायडेड बाय किती झालं बघा हे 1 मायनस टॅन स्क्वेअर्ड मायनस 2 टॅन स्क्वेअर्ड त्यामुळे 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर्ड थिटा. So this is the formula for tan of 3 theta, right? So all these formulae we have developed in this particular lecture. Sin 2 theta, cos 2 theta, tan 2 theta, then sin 3 theta, cos 3 theta, tan 3 theta. And remember we are developing all these formulae by use of previously proved formulae. Sin a plus b, cos a plus b, tan a plus b यांचा वापर करूनच आपण हे केलं. तर इथे हे cos 2 थिटाचा फॉर्म्युला लिहिलेला होता आपण. आय विल कम्प्लीट इट नाव. टॅन ऑफ 2 थिटा यू नो इट इज 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा. देन यू हॅव साइन 3 थिटा
it was 3 sin theta minus 4 into sin cube theta. Then you have cos of 3 theta आणि याचा दुसरा फॉर्म्युला आहे 2 tan theta divided by 1 plus tan square theta. ऑलरेडी तो लिहिलेला आहे आपण. Sorry, this is not so. I am very sorry. This is wrong. That was sin 2 theta. We are writing sin theta. Sorry. Then next thing is cos of 3 theta. This comes out to be 4 cos cube theta, right? Minus 3 cos theta. And finally we had formula for tan of 3 theta. It was 3 tan theta minus tan cube theta divided by 1 minus 3 tan square theta. सो हे सर्व फॉर्म्युले आपण या लेक्चरमध्ये डेव्हलप केले. ओके, वी विल स्टॉप हियर. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.